रामकृष्ण हरी नर्मदे हर। आज आहे 1 फेब्रुवारी 2026। आज आमचा पायी नर्मदा परिक्रमेचा 91वा दिवस आहे आणि आम्ही निघालेलो आहोत करंजी या ठिकाणावरून। तर सकाळी उठलो, थंड पाण्याने स्नान झालं, पूजापाठ झाली आणि आता सगळेजण आवरतायत। तर चला आता निघूयात, 6 वाजलेले आहेत। तर बघू आज काय प्रसंग येतात, काय अनुभव येतात ते नर्मदे हर। रोज आता 30-32 किलोमीटर चालायचं ना, तर सगळ्यांनी बघा खूप लवकर आता आवरायला घेतलेलं आहे। गवळण मावशी काय करता? नर्मदे हर। 5 मिनिटात सुपडा साहेब तर परिक्रमा अशी निघालेले आहेत सकाळ सकाळी पुढच्या मार्गाकडे। 6 वाजलेले आहेत आणि आता जसं जसं आम्ही खाली खाली जाणार तसे तसे आता थंडी कमी होत जाणार आणि गरमी वाढत जाणार आणि तसं तसं आम्ही आता लवकर निघत जाणार। आज आम्हाला 5:30 ला निघायचं होतं, पण या आश्रमाचं गेटच 6 वाजता उघडतो। त्याचं कारण असं आहे, पुढे सगळं पटांगण आहे, मग परिक्रमावासी टॉयलेटमध्ये न बसता बाहेरच पटांगणात बसतात। त्याच्यामुळे गावकऱ्यांनाही त्रास होतो, कारण हे एक दिवसाचं नाहीये, 4-5 महिने चालतं त्याच्यामुळे। तर चला निघूयात आता, निघलेत सगळे परिक्रमावासी। सकाळ सकाळी आम्ही हायवेला लागलो आणि हायवेला लागल्यानंतर अर्धा ते पाऊण किलोमीटर पुढे चालून आलो। तितक्यात एका बाबाजींनी परिक्रमावासियांना चाय प्रसादासाठी थांबवलेलं आहे। हायवे सोडून परिक्रमावासी आतमध्ये वळाले चाय प्रसादी घेण्यासाठी। थंडी खूप जास्त आहे, तर इथे परिक्रमावासी शेकोटीला शेकतायत। पण नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर। परिक्रमावासींनी चाय प्रसादी घेतली आणि आम्ही पुढच्या मार्गाकडे निघालेलो आहोत। तर थंडी पण खूप जास्त आहे, अमरकंटक पण जवळ आहे 20-22 किलोमीटर। हात एकदम असे गारठून गेलेले आहेत। तर मागे मी एक बातमी टाकली होती नर्मदा परिक्रमेची ट्रॅव्हल्सने, तर अजूनही सीट आहे 4-5 खाली। जर कोणाला बुकिंग करायचं असेल तर लवकरात लवकर करा, कारण माझ्या समवेत नर्मदा परिक्रमा असणार आहे। त्याच्यामुळे व्यवस्थित शिस्तबद्ध परिक्रमा, प्रत्येक ठिकाणची योग्य मार्गदर्शन, म्हणजे परिक्रमा करायची, नुसतं परिक्रमा करायची नाहीये, तर आम्ही जी 4 महिन्यात केली ती 16 दिवसात सर्वांना मला घडवायची आहे। तर त्याच्यामुळे बुकिंग चालू आहे। मी माझा खाली नंबर देते, कोणाला संपर्क करायचे असेल तर संपर्क करा। आणि जी परिक्रमेची फी आहे ती सगळ्यांना परवडेल अशी ठेवलेली आहे आपण। खाणं पिणं राहणं सगळं आपल्याकडे असणार आहे। तर ज्यांना कोणाला बुकिंग करायचे असेल संपर्क करा, मी माझा इथे खाली नंबर देते। तर आम्ही इथे एक हॉटेल होतं, हॉटेलमधून सर्वांनी भजी घेतलेली आहे खायला, कारण आश्रम 20-25 किलोमीटर अंतरावरती आहेत। मग रात्रीची शिळी चपाती आणि भजी सगळेजण खात आहेत। नर्मदे हर, चटणी आणि काय भजी आणि चपाती। माझ्याकडचे भजी बरं, आज आजीकडून भजी सर्वांना। हो, नर्मदे हर। आश्रमात बालभोग केला, थोडंसं खाल्लं आणि आता पुढे निघालेलो आहोत आम्ही जाण्यासाठी। दुपारचं ऊनही झालेलं आहे आणि या दक्षिण तटावरती आश्रम खूप लांबपर्यंत आहे आणि खायलाही लागतं, खाल्लं तरच चालवलं जातं। तर निघतोय आम्ही आता पुढे। एकामागून एक परिक्रमावासी निघालेले आहेत पुढच्या दिशेने। तर आमच्या समवेत असलेल्या शिल्पा मावशी, त्यांना भेटण्यासाठी त्यांचे फॅमिली मेंबर आलेले आहेत आणि अचानक सरप्राईज दिलेला आहे। तर सगळ्यांना इतका आनंद झालाय। चटणी खायला वगैरे सगळं आणले सगळ्या परिक्रमावाल्यांना। गवळण मावशी बघा इकडं।
त्यांच्या गाठी भेटी झाली आणि पुढे आलो आम्ही. पुढे आल्यानंतर आम्हाला इथे हे गोरखपूर गाव लागलेलं आहे. दुपारचे आता 11:30 पावणे 12 झालेले आहेत आणि ऊन इतकं कडक पडायला लागले, अक्षरशः माणूस भूक सोडून नुसतं पाणी 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 करते दिवसभर. हा श्वान जो आहे तो आमच्या सोबत अमरकंटक पासून निघालेला आहे, कल्याण आश्रमातून. कालही मी व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे याला. आम्ही किती काढण्याचा प्रयत्न करतो. कसं आहे, आपल्यासोबत जर ह्यांना घेऊन गेलं ना, शेवटी हे जनावर त्यांना त्रास होतो. आपण काय माणसं, आपण सारखं खात राहतो, चलत राहतो. पण किती आम्ही काढण्याचा प्रयत्न केला ना, हा प्रत्येक परिक्रमावास्यांना जॉईंट होतो. पण मी याला खायला टाकत चालले, कारण की कसं आश्रमात देतात नाही देत. काल मी ज्या आश्रमात थांबले होते 2-3 चपात्या मी एक्स्ट्रा घेतल्या, भुबूला दिला या. पुन्हा आताही बिस्किट टाकलेलं आहे. किती टाळण्याचा प्रयत्न केला तरी सोबत येतोय. कदाचित त्याचं पाठीमागच्या वर्षीचं काहीतरी, पाठीमागच्या जन्मातलं काहीतरी परिक्रमा अर्धवट राहिली असावी. अजून एक आहे दुसरा. पुढे जातो ना आम्ही, जोपर्यंत पुढे जात नाही तोपर्यंत लगेच पुढे चालायला निघतो. बघा आता आम्ही आलो ना, आता पळण आणि पुढे गेलं की परत वाट बघाल आमची. बिचाऱ्याचे पाय दुखत असतील. जवळजवळ 50 किलोमीटर चालत आलाय तो. असं सोबतच चालतो. दुसरे कुत्रे गावातले कोण आले की त्यांना दादागिरी करतो. नर्मदे हर. आम्ही त्याला सोबत घेतलेलं नाही. आम्ही जरी नसलो तर दुसऱ्या कोणत्याही परिक्रमावासींच्या पाठीमागे जात होतो, कारण परिक्रमेत आम्हाला मोहात अडकवायचं नाही. आणि त्या जीवाला आमच्यासोबत जर घेतलं तर आम्हालाच पाप लागेल, कारण तो जीव आहे, त्यांना जास्त झोपेची गरज असते त्या प्राण्याला. पुढे गेला आता बरोबर थांबून घेईल. स्पीड केलं कमी, आता दुसरीकडे जाऊन येईल आम्ही येईपर्यंत. सायंकाळचे आता वाजलेले आहेत 5:45 आणि आम्ही आता गाडासराई या ठिकाणी आलेलो आहोत, कारण आज दिवसभर आमचं झालेलं आहे 35 किलोमीटर अंतर. तर अजून पोहोचायचं आहे, 1 किलोमीटर बाकी आहे. तर आम्ही लवकर का चाललेलो आहोत, कारण की अमरकंटक संपल्यानंतर सगळ्यांना घराचं वेळ लागतं आणि घरी आमच्या अर्जंट काम आहे. अजून आमच्यासोबत जे आहेत प्रत्येकाची फॅमिली आहे. तर कोणी जॉब सोडून आलेला आहे, तर जॉबला लवकर जाणं गरजेचं आहे. एवढं म्हणजे जास्तही पळणार नाही आम्ही 40ने, पण आज 35, उद्या 30, परत 25 असं चालणार आहे. आणि ऊनही जास्त वाढलेलं आहे, त्याच्यामुळे थोडंसं वेग धरतोय. जिथं जिथं हायवे आहे तिथं तर जास्त जाणं गरजेचंच आहे, कारण की हायवेला काही भीती नसते. किनाऱ्याने थोडंसं लवकर थांबलेलं बरं. पण आम्ही कालही 30 किलोमीटर आलेलो होतो, पण थोडंसं लवकर आलेलो होतो. तर आज थोडंसं बसत उठत आलो. पाहुणे आले होते, त्याच्यात आमचं 1 ते 2 तास गेलेला. त्याच्यामुळे नाहीतर आम्ही आता 5पर्यंतच पोहोचलो असतो. तर थोडंसं आम्ही जे 25-26 चालत होतं ते आता 30वरती आणून ठेवणार आहे. तर चला, गाडासराईमध्ये आलेलो आहोत, अजून आश्रमात पोहोचायचं आहे. तर आम्ही आता गाडासराईमध्ये आलेलो आहोत आणि आजच्या दिवशी इथला बाजार आहे. दरवर्षी आम्ही येतो, गेली 4 वर्ष झाले. ज्या ज्या दिवशी ह्या गावात येऊ त्या त्या दिवशी ह्या गावचा बाजार असतो. कसा बाजार भरलाय. ते आहे मेडिकल, फ्रुट्स आहेत. मी ही सिल्क कॅडबरी घेतली खायला, फ्रूट अँड नट्स. खूप दिवस झालं खायची होती, मला भेटतच नव्हती. गाडासराई. गेली 4 वर्ष झाला हा बाजार आम्हाला सापडतोय. कदाचित आम्ही ह्या दिवशी या ठिकाणी येत असेल, रविवार. आमचा आश्रमही जवळ आलेला आहे. समोर जे मंदिर दिसत आहे त्या ठिकाणी आश्रम आहे, तिथे आम्हाला जायचं आहे आता.
दुकानं. तर आम्ही पोहोचलेलो आहोत आश्रमामध्ये. हे शिव मंदिर आहे. वरती दुसऱ्या मजल्यावरती आश्रम आहे. आमच्या मातोश्री आहेत बघा वरती. तर आम्ही जातोय आतमध्ये. आता बाजाराचा दिवस आहे. भरलाय बाजार. इकडे वाट्यावरती सगळं. तर आम्ही आलेलो आहोत आश्रमात. आश्रमात आल्यानंतर परिक्रमावासियांनी आसन लावलेलं आहे आणि आरतीची या ठिकाणी तयारी सुरू केलेली आहे. नर्मदे हर. आज खूप दमले सगळे. 35 किलोमीटर चालून आले. त्रास झाला आज जास्त. अशी सवय वाढत जाऊ अजून. चला आता गवळण मावशीने आज मस्तपैकी स्वयंपाक केलेला आहे. भाजी त्यासोबत आई, गवळण मावशी आणि लता मावशी या तिघी जणींनी भोजन प्रसादी बनवलेली आहे. तर आपण बघून येणार आहोत काय बनवलंय. कारण गवळण मावशी खूप उत्सुकतेने मला बोलायला आले, चल मी भाजी बनवलेली. तर मी चालले भाजी बघायला. मी आता आलेले आहे टेरेसवर. हा आहे इकडे टेरेस. कपडे धुतल्यानंतर इथे वाळवायला ओलाने आहे. आणि आज 35 किलोमीटर चालून आल्यानंतर बघा अंधार पडलाय. तरीही परिक्रमावासी 35 किलोमीटर चालून आले तरी कपडे आपल्याला धुवावे लागतात. दमले नाही मावशी आज? कपडे काय घालणार? कपडे नाही घाण झाले 2 दिवसाचे कपडे. ज्योतिमाई यांना बसता येत नाही, रुपा मावशीला बसता येत नाही, तरी कपडे धुवायला बसलेले आहेत. तिकडे आहेत टॉयलेट बाथरूम. चला आता गवळण मावशींचा आपण स्वयंपाक बनवू. त्या एवढ्या खाली मला बोलवायला आलता. काय बनवले गवळण मावशी? कुठे दाखवा ना. तर गवळण मावशीने याच्यात बनवलेली आहे. पाठीमागच्या वर्षी जर कोणी व्हिडिओ बघत असेल तर याच भांड्यामध्ये बनवलेली होती टोमॅटोची चटणी. पाठीमागच्या वर्षी टोमॅटोची भाजी आणि मेथीची भाजी आणि हरभऱ्याची भाजी मिक्स होती. आता गवळण मावशी इकडं भात केलेला आहे. आणि आता काय करताय? नर्मदे हर. तर भोजन प्रसादीची वेळ झालेली आहे आणि आम्ही ताट घेऊन निघालेलो आहोत भोजन प्रसादी करण्यासाठी. पण पहिले पुरुषांना बोलवलेलं आहे. मी त्यांच्यात लिंबू टिंबू आहे तर मी चाललेली आहे जेवण्यासाठी. सगळ्यात बारीक मी कशाला राहू मागं पायांमध्ये. मी पण घेते ताट घेते. तर परिक्रमावासी मैया आहेत. आज 35 किलोमीटर चालून आल्या. त्यानंतरही भोजन प्रसादी या ठिकाणी बनवत आहेत. आई गोळे करते. रुपाली मावशी आहेत लाटून देत आहेत. चेहरे सुकले सगळ्यांचे. काकी भाजून देत आहेत आणि आम्ही बसले जेवायला. गाजर पण आणलेलं आहे आज खाण्यासाठी. भोजन प्रसादीमध्ये आहे चपाती, टोमॅटोची भाजी, मेथीची भाजी आणि शेव. पाठीमागच्या वर्षी टोमॅटोची भाजी आणि मेथीची भाजी आणि चपाती खाल्ली होती इथे. मागले बरस. इथं भोजन प्रसादी चालू आहे. बनवणंही सुरू आहे आणि परिक्रमावासियांची भोजन प्रसादीची पंगतही सुरू आहे. तर भोजन प्रसादी झालेली आहे आणि आम्ही आमच्या आसनावर आलेलो आहोत. आज 35 किलोमीटर झालेलं आहे. त्याच्यामुळे इतके पाय दुखायला लागले टाचा. आणि त्यातले त्यात आता काय झाले, चालून आमचं झालंय वजन कमी. आमच्याकडच्या बॅगा आम्हाला लागतात जड आणि पाय पण आता खूप दुखतात आहे. आता कंटिन्यू आता 3रा महिना ओढून गेलेला आहे. 4थ्या महिन्यात आम्ही आता पदार्पण केले. कंटिन्यू 3 महिने जर आपण विचार करा 30 किलोमीटरनी जर चालायचं, एकही दिवस त्याला ब्रेक नाही. पाय दुखणारच आहेत. आणि जसं जसं आता ओंकारेश्वर जवळ येईल तसं अजून त्रास होत जाणार आहे. तर आता गोळी खातो, मालिश करतो आणि झोपून जातो. उद्या पुन्हा सकाळी तेच आमचं सुरू होणार आहे. 4 वाजता उठा, थंड पाण्याने स्नान करा, पूजापाठ करा, सकाळी आवरा, निघा. तर चला 15-20 दिवस राहिलेले आहेत. चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी. नर्मदे हर.